गुड मॉर्निंग गाईज. हा आहे दिवस आमचा दुसरा गोवामध्ये. आम्ही सकाळी 7:30 वाजता पोहोचलेलो आहे हॉटेलमध्ये. मग आता आम्हाला लॉगिन मिळणार आहे 8 वाजता. तर आमची सगळी क्राऊड इथे बसलेली आहे. सो स्टे ट्यून गाईज आणि बघत राहा आम्ही पुढे पुढे काय काय मज्जा करतो आहे. इकडे रिसॉर्टच्या बाहेरच आहे. वेगळ्या वेगळ्या जातीचे असतात ते. काय बोलतेस? कशाबद्दल थँक्यू बोलतेस? गोव्याला कुठली गाणी गातेस? ये बाहेर आहे. जास्वंदीची झाडं बघ किती सुंदर वाटतात. ती सगळी येल्लो कलरचा इकडे आहे, सगळे रेड कलरचे मस्त वाटतात. ती आतापासून जीव खाईल नको भाई. इकडे तर आहे तुला आतापासूनच कुठलं कुठलं काय वाटतंय? एक से एक ब्रँड आहेत तुमचे बघा. पप्पांना फोटो पाठव. फोटो मिस्टरांना तुमचा ब्रँड तुमचा कुठला विचार कुठला ब्रँड पाहिजे घेऊन जावा. वाह मिस्टर का फोटो व्हॉट्सअप करो. चकना पण बांधून ठेवलंय तिकडे. हा मग सगळं वेगळं वेगळं आहे. ते बघ ओल्ड माउंट पण आहे बघ. सगळं आहे बघ. सगळी एक से एक व्हरायटी आहे इथे. सगळी एक से एक व्हरायटी ठेवली. काय घेताय तुम्ही लोक? काजूची चालेल. हां ज्या साईड नाही आम्ही ते काळा येतं. आणि मावशी आपण काय घेतेस काय विचारते बघ. कुठला ब्रँड आणू? नको आता ते आता ती गाडी चालवतात आता लगेच जिंकतील नाही बघूनच जिंकतील. नको रे बाबा. आता जेवायला बसलेले आहेत मम्मी मावशी. तिथून सगळं येत आहे जेवणाचे कार्यक्रम. कसं तरी वाटतं. हॅलो गाईज, दिस इज डे 2. जेवण सगळं झाल्यानंतर आम्ही निघालो आता बीचतर्फे. आमचे आउटफिट पण सगळे रेडी आहेत. आम्ही तुम्हाला शो करतो की आमचं पब्लिक काय करते आता. हे आमचं पूर्ण रिसॉर्ट आहे आणि रिसॉर्टच्या एकदम मेन एंट्रन्सवरती तिथेच बिअर शॉप आहे, वाईन शॉप आहे. यांच्याकडे एकदम फॅन्टॅस्टिक रेंज आहे वाईन्सची. आय जस्ट शो यू. एकदम प्रॉपर व्हरायटी त्यांच्याकडे. गोवाला आलात आणि हे नाही बघितलं असं होऊ शकणार नाही आहे. हे आमचा भाऊ आणि मम्मी. मम्मी आहे खाला जान क्या कर रही है? मासी जी नको ग. मग काय तर कँडी पार्टी चालली आहे मस्त. इथे वाईन्समध्ये तुम्हाला मी शो करते. वेगळी वेगळी व्हरायटी देखा. एकदम प्रचंड व्हरायटी आहे यांच्याकडे. आणि हे तर अजून पण मागे त्यांच्याकडे फुल स्टॉक भरलेला आहे. आमचे कॅमेरामॅन फोटोग्राफर काका माझे नाही फोटो काढता खाताना तुमचे फोटो काढते आता मी. वाट लावते की रील करून. काय वाट लावते? तुम्ही काही बोला, 2 शब्द बोला गोवाबद्दल. गोवाबद्दल काही बोला. जयसाई परिवार आणि आपलं वर्षा टूर्स अँड ट्रॅव्हल्सने आपली सोय केलेली आहे. आणि त्याच्यात त्यांचे सभासद आणि आमचे आलेले जे सभासद आहेत ज्यांनी पूर्वी 3-3 दिवसाचे आमच्या ट्रिप केल्या होत्या यात्रा. आम्ही सांगण्याने शिळे होते. आम्ही बाबा महाराष्ट्र सोडून आलोय गोव्याला. आता बस झालं देवदर्शन. आता मस्त पिकनिक पाहिजे आम्हाला. थोडंसं औषध घेऊ जाऊ लागलं. हो आपल्याकडे फुल स्टॉक भरलेला आहे औषधांचा. येल्लो गँग आपलीच आहे. मस्त आहे गे. मस्त वाटतं ना. बरं आईस पाईस आहे पण ना. एवढं उन्हात पण समजत नाही. वारा लागतोय सात. मस्त मामुडी. मस्त व्ह्यू आहे एकदम.
सगळी येल्लो कॅप आली, आमची पलटे नाही बघा. एकदम सुंदर लोकेशन आहे. वरती पण काहीतरी गड किल्ल्यासारखं चढायसारखं आहे. आधी वरती गेलो असतो ना, होय ग, आधी वरती फिरून आलो असतो. आतमध्ये एंट्री सारखी काय आहे. चला चलो ममडी आगे बढो. बापरे, वरती पण अजून पायऱ्या आहेत बघ चढायसारखं. बंद आहे ना ते पूर्ण, थंड थंड. इथून असं जायला पाहिजे पप्पा. पायऱ्या आहेत त्या दिसत पण नाहीत. फायनली मी वरती आलेलो आहे आता. पप्पा आई ग आई, मस्त व्ह्यू आहे डोंगरावरती. फोर्टचं नाव काय? अगवा. असं वाटतंय ना, पुढे तरी समुद्र दिसतं. याशी दाखवली ब्रिज बघ एवढा बारीकसा आहे. त्याच्या खाली पण भरपूर काय काय आहे. मस्त प्रचंड ऊन आहे का इथे. हा काढ दोघींचा व्हिडिओ. वरून हा व्ह्यू एकदम सुंदर दिसतोय गाईस. तुम्ही याल गोव्याला तर विजिट करा. काय चालते सर, मस्त वाटतंय ना. किती आहे तुम्हाला बेटा? हळूहळू बेबी आहे, बेबी आहे. गाईज आम्ही आता आलेलो अगोडा फोर्टच्या बाहेर. सगळं हे तुम्हाला दाखवलं ते सगळं अगोडा फोर्टचं होतं. आणि इथे सगळं फ्रूट्स अवेलेबल आहे, गोळा अवेलेबल आहे. शॉपिंगसाठी पण खूप चांगलं आहे, पण इथून थोडंसं कॉस्टली तुम्हाला मिळेल. अगोडा फोर्टच्या थोडं 5-10 मिनिटाच्या बाहेर रोडवरती तुम्हाला एकदम चांगली शॉपिंगसाठी स्ट्रीट तुम्हाला भेटेल. एकदम पॉकेट फ्रेंडली प्राईसमध्ये अवेलेबल आहे. सो हो, हा होता आमचा अगोडा फोर्टचा पूर्ण व्हिडिओ कॅप्चर केला आहे. सो गाईज आम्ही अगोडा फोर्टच्या बाहेर थोडीफार फक्त लेसची शॉपिंग केली. त्याच्यामध्ये पण तुम्हाला मी सांगते, तुम्हाला आधी मी मेन्शन केलं की प्राइजेस खूप महाग आहे तिथे. लिंबू सरबत फक्त 40 रुपयाला, आणि असं वावा, पेरू, कैरी, वॉटरमेलन असं काय घ्यायला ते पण 50 रुपयाला. फक्त ग्लास म्हणजे फक्त एक बाईट तुम्ही घाल ते 50 रुपयाला. आणि नंतर मग आम्ही विचार केला सोड जाऊ दे, लेस घेऊया. या लेसमध्ये पण वेगळा प्रकार आहे. 10 रुपयाची गोष्ट तुम्हाला 20 रुपयाला आहे, 20 रुपयाची गोष्ट तुम्हाला 30 रुपयाला आहे. म्हणजे ट्रान्सपोर्टेशन नाही, ह्याचा किती दुरुपयोग होतो आहे तुम्ही बघून घ्या. चला व्हिडिओ नेक्स्ट लोकेशन होती. चलो बाय बाय. गाईज बघा, फिरून सगळं झाल्यावरती आम्ही निघालो आहे बसतर्फे. आमच्या बस रेडी होतात. AC चालू आहे म्हणून पूर्ण गरम होईपर्यंत आतमध्ये पूर्ण शेकून बँड वाजते. बघू आता आतमध्ये काय होतोय. अब हम तो हुए परदेसी कि तेरा यहाँ कोई नहीं, कि तेरा यहाँ कोई नहीं. एक कमरे में बंद हो और चाबी खो जाए. तो सारा लॉग नहीं होता है.
परत ल आलंय. मुझको पिया ने देख लिया हाय रे धोखे से मदन में तो दिल देगा वो मगर मेरी जान लेगा वो. आता आम्ही पोहोचलेलो आहे कळंगोट बीचला. पण सुंदर आहे इथे पण शॉपिंगसाठी पण मस्त आहे. पाणीपुरी गोलगप्पे पुचका पुचका सगळं चालू आहे. तुझी बहीण हरवलेली आहे इथे तरी पण असते एन्जॉय करते बहीण. बहीण शॉपिंग करता करता हरवली तिथे. चालू आहे आमचं. ते तुम्हाला शॉपिंगसाठी खूप सुंदर रेंजेस आहेत. 150-100 स्टार्टिंग आहेत. कपड्यांची क्वालिटी पण सुंदर आहे. पण जाताना आपण कवरअप करूया. आता भिजायला चाललो आहे बीचतर्फे. सो लेट्स गो. काय बोलायचं तुम्हाला? बोलायचं आहे का इथे? बघा आता बोलते मला कॅमेरा ऑन केला. मला बोलायचं असतं तर बोल आता. आता कैदीवाला तर बघितला आपण. कैदी सेक्शन हा आहे कलंगूट बीच. इथे बघा प्रचंड गर्दी आहे आणि सनसेट टाईम चालू आहे. सो आम्ही आता पोचलेलो आहे. आता चेंजिंगसाठी जाणार आहे अँड जस्ट मजा करणार आहे बीचमध्ये. आमची खोई हुई बहन भी मिल गई. चलो बाय बाय. चला आपल्या बसमध्ये सर्व प्रवाशांचे स्वागत परत एकदा. हां सगळ्यांना आनंद साजरा केलेला आहे. मला जे माहीत आहे थोडक्यातच उत्तर. हां त्याचं आणि विश्लेषण तर केलंच आहे. विशेष आणि काय भरपूर केलेलं आहे. बायको याचा अर्थ आपल्याला थोडक्यात सांगायचं म्हणजे कोणत्याही आलेल्या येणाऱ्या प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संकट समस्या यांच्या विरोधात जी स्त्री आपल्या नवऱ्याच्या बाजूने खंबीरपणे निर्धास्तपणे जी बाजू घेते उभी राहते तिला बायको असे म्हणतात. बीचवर फिरल्यानंतर आमचं जेवण सगळं झालेलं आहे. मम्मी काय करते ते मम्मी जेवायला बसले आणि सगळे मावशी सगळे आमचं इथे जेवणाचं सेंटर इकडे आमचा.
मिळणे